ओम सूर्याय नमः। काय सारखा पैशाचा तगादा लागलायस तू? अरे मग कधी देणार आहेस तू माझे पैसे? माझ्याकडे आता पैसे नाहीयेत। हे बघ मला नको ती कारण सांगत जाऊ नकोस। मला माझे पैसे हवेत, तेही आत्ताच्या आत्ता। मला जमणार नाही। मला जमणार नाही म्हणजे काय? अरे काल काकू तुला येऊन माझे हातपाय पकडलेस ना? अरे काल तू हरत होतास म्हणून माझे पाय पकडायला आलास। तू मित्र आहेस म्हणून मी तुला पैसे दिले, आणि आज माझ्याशीच दगाबाजी करतोस होय? चोर तो चोर, वर शिरचोर। अरे चोर कुणाला म्हणतोस? अरे काल तुझ्या समोरच जुगारात पैसे हारलो ना मी, त्यात तुझेही पैसे गेले। आणि काय रे, मी जर जिंकलो असतो तर तुला पैसे दिलेच असते ना। आता काय, जुगारात हारलोच आहे, मग आता गेले ते पैसे, विसरून जा। अरे पण तू हरलास त्याचा भुर्दंड मी का सोसायचा? का? अरे जिंकलो असतो तर दुप्पट पैसे परत नाही घेतले असतेस? आणि आता काय येतोय रडत माझ्या मागे? जा चल, चालता हो। काय चाललंय तुमचं तिकडे? स्वामी काय झालं? अरे आपल्या आसपास काय चाललंय त्याची चाहूल घ्या। काय घडतंय ते डोळे उघडे ठेवून पहा। क्या चल रहा है तुम्हारा उधर? स्वामी हे बघ, बऱ्या बोलाने पैसे टाक। ए धमकी कोणाला देतोस रे? पैसे देत नाही, जा काय करायचं ते करून घे। क्या चल रहा है? कशासाठी भांडत होतात? अरे आता गप्प का? कशावरून बाजाबाजी चालली होती? पैशावरून? स्वामी अहो काल मी ह्याला पैसे दिले होते आणि आज हा परत करतच नाहीये। काय रे, का दिले होतेस तू याला पैसे? जुगार खेळण्यासाठी। वेळ शहाणे व्हा आणि हा गैरमार्ग सोडून द्या। स्वामी मला क्षमा करा, पुन्हा त्या वाटेवर जाणार नाही स्वामी। नाउमेद होऊ नका। काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करा। आता आलं ना डोकं ठिकाणावर? आमच्या प्रकाशला हे कधी कळणार आहे कुणास ठाऊक। अहो काय ग? नाही म्हणजे खरं तर आणखी काळजीत नाही टाकायचंय मला तुम्हाला, पण आता दुसरा काही पर्यायच नाहीये। काय झालंय ते नीट सांगशील का? तुम्ही घरात नव्हता तेव्हा सावकार येऊन गेले, लवकरात लवकर कर्ज फेडा असं सांगून गेलेत ते। लवकरात लवकर कर्ज नाही फेडलं तर घरावर जप्ती आणि नसं दटावून गेलेत ते। अगं असं कसं जप्त करेल घर? मी तसं होऊ देणार नाही। स्वामी आहेत ना आपल्या पाठीशी, ते नक्की काहीतरी मार्ग आपल्याला दाखवतील। अगं नवऱ्याच्या कर्तृत्वावर आणि स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेव, तू काळजी करू नकोस। मी पैशाची सोय करतो काहीतरी। येऊ मी? आजच्या आज पैसे उभे करायचे म्हणजे कठीणच आहे। कुठून आणायचे इतके पैसे? आता काम शोधून पैसे कमवायचे म्हणलं तरी त्यात वेळ जाणारच। हा सावकार तर घाईकुतीला आलाय, डोक्यावरच बसलाय। त्याचं तोंड तर बंदच करायला पाहिजे। आजची नड तर भागवायलाच हवी। काय करावं? हा एक करता येईल, मित्रांना सांगून पाहू। तुला सोन्याचा बंगला बांधून दिला आणि याला मातीचा ढेकर। नमस्कार। नमस्कार। काय प्रकाश आहेत कुठं? दर्शन दुर्लभ झाले। अहो एवढ्या वेळ देवाची आठवण काढली असती तर देव येऊन भेटला असता साक्षात। कुठेच राहू तुम्ही? काय रे सुरेश, हे काय राव बिव चेष्टा करतो रे माझी? अरे पोटा पाण्याच्या उद्योगात होतो म्हणून नाही भेटता आलं। आणि कसल्या तरी काळजीत दिसतोय। काय रे, काय झालं? हा एक छोटीशी अडचण आहे।
सावकारानं पैसे द्या म्हणून तगादा लावलाय रे, नाहीतर घरावर जप्ती आणीन म्हणलाय. त्याच्यासाठी थोडे उसने पैसे दिलेत तर. प्रकाश, हे तू बोलतोयस? अरे तुला कसली उसने पैसे घ्यायची गरज? म्हणजे अरे तू फक्त हात चालव, पैसा तुझ्या पायाशी लोटांगण घालेल. अरे मला नाही कळलं काय म्हणायचं. कसं काय म्हणजे? तू तुझ्यातलं हुनर विसरलास? अरे एवढा पट्टीचा खेळाडू तू, पत्ते पत्ते. एकदा जर का तू पत्ते खेळायला लागला, पैशाची रास पडेल इथं, रास. नाही नाही, मला ह्या बरीला पाडू नका रे. हे बघ, आम्ही हे समज सांगतो तुझ्यासाठी सांगतो, आमच्यासाठी नाही. कसला कसला पट्टीचा खेळाडू आहे माहितीये का तुम्हाला? या खेळातला ठाण्या वाघ म्हणतात तुला, ठाण्या वाघ. नाही तर काय, तुझ्या बरोबर खेळायला तयार होऊन एक प्रकारे आम्ही तुला मदतच करतो. तो विचार कर, जर 2 पैसे आज लावशील तर 2चे 4, 4चे 8, 8चे 16, सावकाराचं समद कर्ज मिटल, पैशाचे समदे प्रश्न मिटतील. बघ भाऊ, आता तुझ्या हातात फक्त 2 डाव. हा, चला चला चला. गेला रे गेला, पुन्हा मोहाला बळी पडला. अरे एकदा सन्मार्गाला लागायचा असा निश्चय करून त्या वाईट प्रवृत्तींचा त्याग केला होतास ना. बघ, कठीण परिस्थिती आली म्हणून काय झालं? अरे इतके कसे रे कमकुवत तुम्ही? आमचे शिष्य बनवता ना रे स्वतःला. मग कुणीतरी उद्युक्त केलं म्हणून इतक्या सहजपणे मोहाला बळी पडता? ठीक आहे, आता तुझं कर्म आणि तू भोगा त्याची फळं. मला यश द्या स्वामी, मला यश द्या. स्वामी हो, यश द्या, यश द्या. वाट बऱ्याच दिवसांनी वाघ उतरलाय मैदानात. आज खेळ झाला पाहिजे मस्त. धान्या उतरलाय, धान्या. चला गणाराव चला. नीट वाटता येत नाही का तुला? आम्ही बघ, तुझी चिंता मिटली का नाही? आम्ही म्हणत होतो ना खेळ म्हणून. आता बघ, त्याच्या चेहऱ्यावरच्या चिंतेची जागा आनंदाने घेतली. अरे म्हणूनच म्हणतो तो खेळ, कळलं? मित्रांचं ऐकलं की कसा फायदा होतो. नाही नाही, खरंच मी तुमचा लय आभारी आहे. सावकाराचं कर्ज फेडायचंय ना? मग हे पैसे जपून घरी ने आणि नीट ठेव. परत यायचंय ना? म्हणजे काय? आपलं काय ठरलंय ते विसरायचं नाही. या स्वामी ओम. राम राम मंडळी. येतो हा. चाललाय आता लुटून, पण परत येईलच की. तेव्हा आपण बघू त्याच्याकडे. काय बेवकूफ, नीच, नालायक, आमचं नाव घेऊन जुगार खेळतोस. तुम्हें ऐसा मजा चखाता हूं, लेकिन अभी नहीं. थोडा काळ जाऊन दे, तुला जन्माची अद्दल घडवतो. खेळ 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 तू.
आताच तू जिंकत राहणार आहेस. शलाका, ए शलाका, अगं बाहेर ये. स्वामी, तुमची उदंड कृपा झाली माझ्यावर. अहो, सकाळी पैशाच्या चिंतेनं व्याकुळ झालेलो मी. माझ्यावर तुम्ही धनाची अक्षरशः बरसात केलीत. तुम्ही मला खेळात जिंकून दिलं स्वामी. अगं, अशी बघत काय उभी राहिलीस? हे घे, हे पैसे घे आणि आत्ताच्या आत्ता त्या सावकाराचं कर्ज फेडून टाक. अहो, एवढे पैसे तुम्ही कुठून आणलेत? ही माझी या हातांची जादू आहे. तुला खोटं वाटत असेल ना तर माझ्या मित्रांना विचार. माझ्या हातात पूर्वीची जादू आहे असं ते म्हणत होते. पत्ते माझ्या हाताच्या तालावर नाचतात. म्हणजे तुम्ही पुन्हा जुगार खेळायला लागला? यामुळं आपल्याला सावकाराचं कर्ज फेडता आलं ते बघ. आता तुझ्या त्या सरळ मार्गाने एवढे पैसे मिळाले असते का आपल्याला? नाही ना. मग अहो, माझं एक वेळ राहू द्या, पण हे सगळं स्वामींना आवडणार नाही याचा तरी विचार करा. हे बघ, स्वामींना जर हे पटत नसतं ना तर त्यांनी मला पाठिंबा दिलाच नसता. हो, मी स्वामींचं नाव घेऊन दरवेळेस पत्ते उघडत होतो आणि पत्ते माझ्या बाजूने होते. मी जिंकत होतो आणि आज रात्रीही मी खेळायला जाणार आहे. स्वामी, आज रात्रीही मी खेळायला जाणार आहे. मला या खेळात यश द्या स्वामी, यश द्या. राम भाऊ, चला चला. प्रकाश भाऊ, अरे अहो एवढ्या गडबडीत कुठे चाललात? घरी. सगळं ठीक आहे ना? हो, म्हणलं ना, स्वामींची कृपा. अहो, मी असं ऐकलं की तुम्ही सावकाराचं सारं ऋण फेडून टाकलं. बरंच मोठं कर्ज होतं ना, मग कसं जमवलं तेवढं? त्याचं काय बाळप्पा, जेव्हा जेव्हा मी पत्ते खेळतो ना त्यावेळेस स्वामींचं नाव घेतो आणि त्यांच्या कृपेने जिंकत जातो. आता त्यांची कृपा आहे म्हणल्यानंतर कोणीही जिंकणारच ना. म्हणजे तुम्ही जुगारात जिंकलात? हो. पण असं कसं होईल? का का नाही होणार? अहो, पण कसं शक्य आहे? स्वामी तुम्हाला जुगाराच्या खेळात सहाय्य करणं शक्य नाही. अहो, असं कसं म्हणताय? मी बऱ्याच वेळा अनुभव घेतलाय ना. पत्ते खेळताना स्वामींचं नाव घेतलं की मीच जिंकत जातो दरवेळेस. त्यांच्याच कृपेने सावकाराचं सगळं कर्ज फेडलं, सगळ्या विवंचना दूर झाल्या आणि आता बायकोसाठी हे दागिने सुद्धा घेतलेत मी. आता मला सांगा, हे सगळं स्वामींच्या कृपेशिवाय शक्य तरी होईल का? बरं, येऊ मी? बायकोला हे दागिने द्यायचे. स्वामी, स्वामी तो प्रकाश तुमच्या नावाने जुगार खेळतो आणि त्याचा पत्ता लागतो म्हणे. अहो, तो स्वतःच्या तोंडाने असं कबूल करतो की तुमचं नाव घेतल्याने त्याला जुगारात यश मिळतं म्हणून. नशीब फळफळतं, प्रगती होते. बर, मग स्वामी, अशाने चुकीच्या गोष्टींना पायंडा पडेल. लोक तुमच्या नावाचा गैरवापर करू लागतील. चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिल्यासारखं होईल. स्वामी, नको उगाच तुझं डोकं शिडवून घेऊस. तुला वाटतं तसं होणार नाही. तो प्रकाश लवकरच कळेल त्याला. तो ज्या अवमार्गाने जातोय त्याचा शेवट कुठे आणि कसा होतो हे जेव्हा कळेल ना त्याला, त्यावेळी चटकन वठणीवर येईल. पुन्हा धजावणार नाही त्या मार्गाने जायला आणि इतर लोकांनाही त्याचं उदाहरण मिळेल. या अवमार्गाचा अंत काय असतो
बघेलच तो आता. आम्ही दाखवू त्याला. हे काय दागिने नाही घातलेस? कुठं ठेवलेत? आत कपाटात ठेवले. अगं ते दागिने काय कपाटाची धन करायला आणलेत का? तू घालावेस म्हणून मोठ्या कौतुकाने आणलेत मी ती. हो, घातलेही असते, पण ते तुमच्या खऱ्याखुऱ्या कष्टाचे असते तर. जुगारातून कमावलेलं काही नकोय मला. मी तर असं ऐकलं होतं की बायकांना दागिने खूप आवडतात, कुठल्याही पैशातनं आणलेले असलेत तरी. बरोबर आहे, मला सुद्धा दागिने खूप आवडतात, पण ते तुमच्या प्रामाणिकपणाच्या कमाईचे असते तर. माझं ऐका, हे जुगार खेळणं वाईट आहे, सोडून द्या हे सगळं. झालं का तुझं तुला चालू? किती वेळा समजावून सांगितलं तरी तेच. मी जे करतोय त्यात काय वाईट आहे ग? हे बघ, हे जे मी करतोय ते माझ्या नशिबाने करतोय आणि जिंकतोय. या सगळ्याचं कौतुक करायचं सोडा, माझा अवसान घातच करतेय तू तर. हे जर स्वामींना आवडत नसतं ना तर त्यांनी कशाला साथ दिली असती ग मला? ज्या अर्थी स्वामी मला साथ देत आहेत ना त्या अर्थी मी काहीही चुकीचं करत नाहीये. तुझं काय, तुला पैसे मिळत आहेत ना, तुझा संसार सुखाचा होतोय ना, झालं तर मग. अहो, अशा कमाईतून आणलेला पैसा सुख देत नसतो, असं अर्थ वाटतंय. काहीतरी विपरीत घडणार आहे. तुम्ही जे करताय ते योग्य नाहीये. हे आळवावरचं पाणी आहे. बस कर तुझं प्रवचन. एका दिवसात आपली ही भरभराट झाली ती कशामुळं? त्या जुगारामुळंच ना. आपल्यासाठी नवीन घर बांधायचं, गावाजवळ शेती घ्यायचा विचार करतोय मी. हे कशामुळे शक्य झालं? या जुगारामुळंच ना. नाही तर जमलं असतं का? नाही ना. हे बघ, जास्त विचार करू नकोस, शांतपणे झोप. मी सकाळी येतो. स्वामी, तुम्हीच आता काहीतरी सुबुद्धी द्या यांना.